झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिग्रे गावामध्ये तळ्यातल्या गाळ काढताना एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडलेत। तळ्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर शेष नारायणाचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय। त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू करून मंदिर खुलं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। कोल्हापूर सांगली रस्त्यावरच्या अतिग्रे गावाची तहान भागवणारा शाहू तलाव कधीच आटला नव्हता अशी आठवण या गावातले जुने जाणकार सांगतात। तळ्याच्या मध्यभागी एक मंदिर असल्याच्या दंतकथा पिढ्यानपिढ्या ऐकवल्या जात होत्या। मात्र आता या तळ्याच्या मध्यभागी खरंच मंदिर असल्याचे अवशेष मिळाले। गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे तळ्यातल्या पाण्यानं तळ गाठला होता। तळ्यात गाळही खूप साठला होता। त्यामुळे ग्रामस्थांनी तळ्यातला गाळ आणि माती काढण्याची रीतसर परवानगी घेऊन काम सुरू केलं। काही अंतर खोदकाम झाल्यानंतर तळ्याच्या अगदी मध्यभागी दगडी बांधकाम असल्याचं लक्षात आलं, पण पूर्ण उत्खननानंतर त्या ठिकाणी पाण्याची विहीर असल्याचं आढळून आलंय। मात्र विहिरीच्या पूर्वेला उत्खनन करताना मंदिरासारख्या भागाचे अवशेष सापडले। खोदकामात मंदिरासारखा भाग सापडला असून मंदिरावर पूजेचं साहित्य आणि शिवलिंग आढळून आलंय। त्याचबरोबर काही दगडांवर नागाच्या प्रतिमाही आढळून आल्या। त्यामुळे 13व्या शतकातल्या ग्रंथांच्या संदर्भानुसार हे शेष नारायणाचं मंदिर असावं असा दावा अभ्यासकांनी केलाय। आजही आपण जर पाहिलं तर या अतिग्रे गावच्या या तळ्याचं उत्खनन सुरू असताना गाळामध्ये बऱ्याच ठिकाणी शंख शिंपले मिळून आले। तर कदाचित याच वैशिष्ट्यामुळे पुराणकारांनी त्याला समुद्र असं संबोधलं आणि भारतीय संकल्पनेनुसार समुद्राच्या मध्यभागी नारायणाची शेषावरती निद्रा असते अशी जी संकल्पना आहे त्या परंपरेप्रमाणे या 4 गावच्या तळ्यांमध्ये ह्या शेषनारायणाची स्थापना आहे। गावकऱ्यांनी उत्खननात आढळलेल्या सर्व वास्तूची माहिती जिल्हा प्रशासनाबरोबर पुरातत्व खात्यालाही दिली आहे। मात्र त्याची म्हणावी तशी दखल कुणीही घेतली नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। कोणत्याही प्रकारचं सहकार्य कलेक्टर खात्याच्या मार्फत, कलेक्टरांच्या मार्फत असेल, प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत असेल, पुराण संशोधन खात्याच्या मार्फत असेल, पुरालेखाभिकार खात्याच्या मार्फत असेल, कोणत्याही प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळालेलं नाही। तलाव परिसरात व्यवस्थित उत्खनन झाल्यास मंदिराबाबतच्या अनेक कथा, दंतकथांचा उलगडा होऊ शकतो। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।